पाहता लोचनी सुख झाले ओ सासनी तुहा बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सासनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सासनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुताची विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुश्रुताची जोडी मला विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व दुखाचे वापर तुहा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे वापर तुहा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे वापर तुहा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा
याल तरी यारे लागे तरी यारी लागे याल तरी यारे लागे तरी यारी लागे अवधी माझ्या मागे मागे अवधी माझ्या मागे मागे अवघी माझ्या मागे मागे अवघी माझ्या मागे मागे अवघी माझ्या मागे मागे अवघी माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे याल तरी यारी लागे याल तरी यारे लागे याल तरी यारी लागे अवधी माझ्या मागे मागे अवधी माझ्या मागे मागे अवघी माझ्या मागे मागे अवघी माझ्या मागे मागे अवघी माझ्या मागे मागे अवघी माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू सारा हळू 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 सारा कोणी कोणाशी न बोला 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 आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी रामने सांडा घाटी रामने सांडा घाटे रामने सांडा रामने सांडा घाटे तेने नका भरू पोटे 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 रामने सांडा घाटी रामने सांडा घाटे रामने सांडा घाटी रामने सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे नका भरू पोटे तेने नका भरू पोटे नका भरू पोटे तेने नका भरू पोटे आधी देतो आधी देतो पोट भरी आधी देतो आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरे म्हणाल तो वरी म्हणाल तो वरी म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो पार कुमारी कुमार कुमार हनुमान महाराज पेगर गव्हाणकर यायला साथ देतील किसन महाराज कानिगावकर. स्वर बरोबर आहे.
त्याच्यामुळं तुमचं इकडून येत नाही का फोटो असं या बाबा आता काय जोरदार हे काम तुम्ही सांगायला पाहिजे कोणी इकडे यायचं नाही जायचं काठी काय करायचं मला माहित आहे ना एवढे थकलेले म्हणा बाबा तुमच्या साधं दिसलं पाहिजे म्हणा बाबा कमी ठेवू माय शिरफोड बेल मागवड बर याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे यारे लागे याल तरी 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 यारे लागे अवघी माझ्या मागे मागे अवघी माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी अवघी माझ्या मागे मागे अवघी माझ्या मागे मागे आधी पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी याल तरी यारे लागे 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 याल तरी यारे लागे
यार दरिया रे लागे याल दरिया रे लागे माझ्या माग माग अवघी माझ्या मागे मागे याल आजू दे पोट भरी आजू दे तो पोट भरी आजू दे तो पोट भरी आजू दे तो पोट भरी अवघी माझ्या मागे मागे आधी देत पोट भरे आधी देत पोट भरी आधी देत पोट भरे आधी देत पोट भरी म्हणा लटभरी
याल तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया संत कृपादाने बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार संताच्या यावार करी संताच्या यावार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आज सेवेसाठी घेतलेला भंग जगद्गुरु संत तुकोबारायाचा आसोन काल्याच्या प्रसंगातील 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील अभंग चाललेला मनुष्य देवानाचा भक्ती कर्म भाग आणि अशा या केलेल्या मानवी जीवनातल्या सदसंकल्पाचा या वर्षी तपपूर्ती सोहळा या निमित्ताने आगळा वेगळा एक आनंद आणि तो आनंद प्रकट करण्याकरता काही विशेष व्यवस्था आमच्या गावकऱ्याच्या मंडळीने तयार केली. त्या साधनेमध्ये एक आपण केलेला जो भक्ती प्रवास आहे त्या भक्ती प्रवासाला एक तप पूर्ण झालं. मी नेहमी सांगत असतो संकल्प हा मनुष्य करत असतो पण ते संकल्प सिद्धीला जातीलच याची खात्री कमी असते म्हणून त्याला एक वेगळं स्थान आहे. आणि अशा या पवित्र कर्माला आज आपल्या तब्बल 12 वर्ष झाले. विठाला 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 विठाला
त्या भगवत भक्तीची भागवत धर्माची पताका उभी करून 12 वर्ष लोटून गेले. 12 वर्षामध्ये या साधनेत अनेक वाटोळी येऊन गेल्या, अनेक चढ उतार ज्या साधनेने पाहिले. अशी अनुभवात्मक भक्ती साधना आहे. म्हणून भक्ती साधना करत असताना संकल्प सिद्धीला नेण्याकरता भगवंतावर पहिल्यांदा दृढ विश्वास असावा. कारण त्याच्याशिवाय ती भक्ती साधना साध्यापर्यंत जाणं अशक्य आहे. सकल संतांचं सकल भक्ताचं हेच मत आहे. म्हणून अनेक अंगाने भगवंतापुढे काही याचना भगवंत साधू संतांनी केल्या, भक्तांनी केल्या की भगवंता आम्ही संकल्प केला आणि तू त्या संकल्पाचा दाता आहेस, पण असा हा संकल्प सिद्धीला नेण्याकरता तुझ्या सहकार्याची गरज आहे. म्हणून तो सहकार्य नक्की करतो, पण आपली श्रद्धा असेल तर. विठाला 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 सत्य संकल्पाचा दाता नारायण मनसा हा ईश्वर संकल्प आहे. आणि त्या ईश्वर संकल्पाला एवढा काळ आपण घालवला, त्याच्यामध्ये आपला काळ गेला. म्हणून म्हणत असतो संसारातून एवढी व्यवस्था, एवढी श्रद्धा अबाधित ठेवण्याकरता अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. मग तेव्हा हे 12 वर्ष उमटतात, उगवतात. नाहीतर बरेच लोक संकल्प करतात, महाराज आता महिन्याची वारी करणार आहे बरं, असं एस टी फ्री झाल्यावर केलते बऱ्याच जणांनी. एस टीचं तिकीट फ्री झालं का तेव्हा केलते संकल्प, आता म्हणजे आपण महिन्याची वारी करणार म्हणले. आणि लगेच कालच्या 1 तारखेपासून सरकारनं फतवा बदलला. त्याची चौकशी होणार, तुमचं नक्कीच वय आहे का. हो, आता ते वयात काही बसले नाही, त्या अधिकारात बसले नाही, ते वगळले. मग वगळल्यावर तुमची वारी वगळली. असं होऊ नये. जरी काही जरी झालं तर आमचे जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, जय हे आकाश वर पडो पाये, आकाश वर पडो पाये, ब्रह्म गोळ भंगा जाय, भंगा वडवानळ त्रिभुवन पाय, वडवानळ सरी तुझी वास पाएगा विठोबा, तुझी वास पाएगा विठोबा, सरी तुझी वास पाएगा विठोबा, तुझी वास पाएगा विठोबा. न करे अनेकाचा पांगिला, न करे अनेकाचा पांगिला, न करे अनेकाचा पांगिला, न करे अनेकाचा पांगिला. आकाशवर पडो पाये, आकाशवर पडो पाये, ब्रह्म गोळ भंगा जाय, भंगा जाय, वडवान त्रिभुवन खाय, परी तुझी वास पाएगा विठोबा, परी तुझी वास पाएगा विठोबा. किती मोठं धैर्य केलं महाराजांनी. महाराज जय हे आकाशवर पडू पाहे, ब्रह्म घोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाय, तरी तुझीच वास पाहेगा विठोबा. लांबलचक म्हणलं पाहिजे बरं, तुझीच. हो, नाही तर कोणाची बी म्हण. हो, तसं साधू संतांनी ज्याप्रमाणे प्रतिज्ञा केल्या की काही जरी खालीवरी झालं तर पंढरीची वारी, वारी चुकवून दे हरी. मग आता आपल्या चुकत्यात का बघा. विठाला 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 साधू संतांनी ही भानगड अंगावर घेतलीच नाही. ही भानगड नामा म्हणे केसी राजा, नामा म्हणे केसी राजा, नामा म्हणे केसी राजा, म्हणे केसी राजा,
केला नेम चालवी माझा नामा म्हणे केसरी राजा नामा म्हणे केसरी राजा नामा म्हणे केसरी राजा नामा म्हणे केसरी राजा केला नेम चालवी माझा केला नेम चालवी माझा चालवी माझा केला नेम चालवी नामा म्हणे केसी राजा आणि केला नियम. मी नियम केला म्हणले पण चालवी तू, याचा अर्थ सर्व त्याच्यावर भार घालावा. म्हणून गेलो की विश्वासाने एखादा आरंभ केला, श्रद्धेने जर एखादं सदकार्य उभं केलं का ते सिद्धीला जातच असतं महाराज. पण विश्वास ठेवावा आणि विश्वास हाच परमार्थातला आत्मा आहे. म्हणून जगामध्ये वेदाने वर्णन करताना 2 गोष्टी जपायला सांगितल्या, त्याच्यामध्ये विश्वास हा प्रथम नर्म आहे. म्हणून विश्वास जोपर्यंत जगात आहे तोपर्यंत सज्जनता आहे, समाधान आहे. आणि जेव्हा विश्वास संपला का अनाचार वाढणार. विठाला अशा अनेक अंगाने चिंतन केलं, त्याच्यात विश्वास हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि त्या विश्वासानेच आजचा आपला हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. कमी रमी झाला असेल, काही महाराज आले असतील नसतील, गायक आले असतील नसतील, पंक्ती कमी जास्त, तांदूळ हलका भारी, चपात्या करपलेल्या जाड मनगटासारख्या झाल्या असतील महाराज. हो, तो गौण विषय आहे. पण आम्ही ज्या साधनेचा संकल्प केला तो संकल्प आज तागायत उभा राहिला. पण आपल्या सर्वांच्या प्रेरणेने, सर्वांच्या श्रद्धेने सर्व गावाला, परिसराला एक भगवत भक्तीचं आनंद देण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. ही आजची पावती. विठाला 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 अर्थामध्ये असाच प्रवास आपला उत्तरोत्तर चालत राहावा. आणि तो चालत राहण्याकरता म्हणून भगवंताकडून आशीर्वाद, माझ्याकडून आशीर्वाद, अशीच आपली वृत्ती पारमार्थिक राहावी. तसं गाव बहुश्रवण केलेलं गाव आहे आणि मोठ्याचं श्रवण केलेलं गाव आहे. म्हणून कानं निर्मळ आहेत. विठाला 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 एका फडाशी संबंधित या गावाची रचना आहे. पण मी सांगत असतो परमार्थ लहान मोठा हा विषय गौण आहे. पण एखाद्या परंपरेला जुटलेल्या गावाचं बाळसं वेगळं आहे महाराज. त्याला एक आळा आहे, त्याला एक मर्यादा आहे, त्याला एक चौकट आहे. आणि ती चौकट आहे मर्यादेची, श्रद्धेची, लढिवाळपणाची आणि प्रेमाची. म्हणून म्हणत असतो फड जिवंत ठेवायचा असेल तर पहिला श्रद्धा भाग असला पाहिजे. पण आपला हा गावाचा भाग फडाशी जोडलेला आहे आणि आपल्या संप्रदायामध्ये फडाला फार मोठी किंमत आहे महाराज. हो, आपण आता जे बोलायलेत आपल्या पुढं महाराज ती बी 8व्या पिढीचे परंपरेचे महाराज आहेत. म्हणजे 8 पिढ्या जर एखादी परंपरा जिवंत ताकदवान ठेवायची असेल तर ती तुमच्या हातात आहे, तुमच्या अंतकरणात आहे. विठाला 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 बहुत पुण्यवान आहात. एका परंपरेला जीवनदान, एका परंपरेला आश्रय, एका परंपरेला टेकन. आता बरेच लोक आम्हाला महाराज म्हणतात काय सांगा तुम्ही, उगं त्या वाड्यात आल्या 50 रुपयामुळं बेजार होतात आणि 50नं काय व्हायले. पण संसारात मन आहे का नाही महाराज, सबकी लकडी एक का बोजा. आता तुम्हाला वाटत असेल 50नं काय व्हायले, पण ते 50 माणसं घेऊन येते महाराज. आणि त्या वाड्यात माणसं आले तर वाडा, माणसं आले तर महाराज, नाही तर माणूस नसल्या महाराज काय चालू. कुठं बघावं त्यानं म्हणता दिसते का, भिताड मोजाव का, चिरे मोजाव का खांब मोजाव, नाही महाराज. त्या 50 रुपयाच्या मागं, 100 रुपयाच्या मागं, 5 रुपयाच्या मागं 4 माणसं येतात. आणि जिथं माणसं असतात तिथं समाधान आहे.
नाहीतर आमचे रुंदकीचे धोत्र, भारीच्या गाड्या आणि इस्त्रीचे कपडे कोण बघाव. विठाला 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 विठाला. तरी ते बारकं छोटं मोठं वाटलं तरी ते अशा या धर्मक्षेत्रावर ज्या उभ्या केलेल्या वास्तू आहेत त्या जिवंत राहण्याकरता ते 5 रुपये 10 रुपये 50 रुपयेच काफी आहेत महाराज. आता बरेच लोक मला भांडतील. आता विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला चलता चलता. काही लोक म्हणतात महाराज चांगला वाडा बांधाव, 2 मजली बांधाव, एसी रूम बनवाव. कळलं का एसी रूम? हा, सगळ्या व्यवस्था कराव. मी आलो हो कराव. आता ते बांधायचा वाडा म्हणजे 4-2 कोटी रुपये सहज लागत आहेत. बरं 4-2 कोटी, कोट नाही कोटी लागत आहेत. तेही आपण आणू. प्रश्न त्याचा नाही. मला पुढचं चिंतन सांगायचं आपल्याला. जी माणसं एसी रूम मध्ये VIP लक्झरी जीवन जगतात ते भजन करतात का? भजन करीत नाहीत महाराज. आणि मग भजन जर करीत नसतील तर 2 गोष्टी महत्वाच्या. लक्झरी वाडा बनवला, सुखसुविधा संपन्न वाडा बनवला तर त्याची परतफेड करण्याकरता आपल्याकडं आहे का तरतूद? नाही. मग आपल्या फडावरची सगळी गावं काढा आणि सगळ्या गावातले माणसाचे उद्योग निवडा. सगळे उद्योग शेतीवर आहेत महाराज. दिवाळी झाल्यावर सोयाबीन 15,000, खळं झाल्यावर 5,000, ते बी बळच गळ्यात. असा आपला व्यवसाय. नेमक्या ठुस्या कापायला आल्या रामनवमीला, नव्याचं फेडाय त्याच्या आधी गारात फेडायल्यात आपलं सगळं. मग अशा संकटातला जिथं परिवार येतो त्याच्याकडून अपेक्षा कोणत्या करायच्या? म्हणून त्याला सांगत असतो बापू, वाडे लक्झरी बनवून जमणार नाही. एक तर परत फेड होत नाही आणि ज्याच्यात एसी रूम मध्ये राहतंय ते टाळ घेत नाही, काकड्याला येत नाही, भजनाला येत नाही आणि भजन नाही केल्यावर पंक्तीवाला जीव घालीत नाही. सांगा गणित. लोक पूर्वीचे बावळट नव्हते हो, माणसं हुशारच होते, फक्त कपडे कमी होते त्याला. आता आम्हाला कपडे जास्त, डोकं कमी आहे. बघा ना, रुपया नसल 5 रुपये नसते पण भजन करीत होते का नाही सांगा? आणि भजन केल्यावर लोक जीव घालतेत का कपडे चांगले घातल्या? हो, साधं गणित आहे महाराज. म्हणून सांगायचं मला फळ जिवंत ठेवायचं असेल तर आपले 5 रुपये सुद्धा महत्वाचे का त्याच्या पाठीमाग असणारी श्रद्धा फळ जिवंत ठेवीत असती. विठाला 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 कुंडली वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. आपला परिसर सर्व फडाला जोडलेला गाव आहे म्हणून विशेष थोडासा विस्तार केला. याच्या पाठीमागे आपली श्रद्धा आहे आणि अशी श्रद्धा ठेवून आपला परमार्थ सिद्धीला नेत जावा. कुठेतरी गुरुच्या आज्ञेप्रमाणे, शास्त्र संदेशाप्रमाणे आपली भक्ती साधना जर असेल तर निश्चित फलापर्यंत जाते, अन्यथा फलाची भेट होऊ शकत नाही. नाही तर असे बरेच लोक निघालेत म्हणून माऊली म्हणले का नाही, असतेच्या महापुरी रेगता ते कोटीवरी आणि परिप्राप्तीच्या पहिलं ते देवी पाहिला निघे. श्रद्धेने जे परमार्थामध्ये मोक्ष मिळतो ते बाकी अन्य चतुराईने नाही. विठाला 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 विठाला. 12 वर्षाचा प्रवास. आज आपण 7व्या दिवशी काही तितिक्षा यामुळे आज 7व्या दिवशी आपला काला प्रसंग आहे आणि अशा या काला प्रसंगाकरता साधू संतांनी वारकरी संप्रदायाने एक निश्चित केलेला विषय प्रतिपादन करावा. त्याच विषयाचं आज चिंतन श्रवण मनन व्हावं असा दंडात्मक भाग असल्यामुळे अन्य काही बोलू नये. बोलायचंच असेल तर चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळी, गेले
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे गोकुळात भगवंताने 8व्या अवतारामध्ये काही कर्म भाग केला, चरित्र केलं. आणि असं ते चरित्र असल्यामुळे की ज्या चरित्राला पवित्रता आहे, मग अशा या पवित्र चरित्राचं वर्णन आज करावं का, तर आपल्या अंतकरणात असणारी अपवित्रता घालवायची आहे. आता अपवित्रा घालवायची म्हणण्याचा अर्थ दृष्टांत चिंतन करा. कपड्यातला मळ काढायचा असेल तर बाया काय लावतात, त्याला साबण लावतात. मग साबण अपवित्र आहे का पवित्र आहे, तितक्यापुरतं चिंतन करा. तर साबण पवित्र आहे, साबणात दोष नाहीत, आणि जो गुण आहे तो मळ काढण्याचा. विठाला 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 म्हणून दोषमुक्त आहे, एवढ्यावर भागत नाही. ते गुणवान बी आहे का, तर त्याच्यात कोणता दोष नाही. कपड्यावर लावलं तर कपडा शुभ्र पांढरा किंवा जो रंग आहे त्याचं स्पष्टीकरण करतो, हा गुण आहे. पण नुसता तेवढाच गुण नाही तर मळ काढून टाकतो आणि स्वतः स्वच्छ राहतो. आता काही काही लोक कोण वापरलेलं साबण दुसरे वापरीत नाहीत. विनोदाचा भाग सांगायलो म्हणजे काहून नाही, म्हणजे दुसऱ्यानं वापरले. आता साबण दुसऱ्यानं वापरल्यावर मळत असते का, मळतंय ते साबण असते का, असे बी काही काही डोके आहेत महाराज लोकांचे. म्हणजे ते दुसऱ्यानं वापरलं, आम्ही कोणाचं साबण वापरीतच नाहीत. म्हणजे साबण सुद्धा कोणाचं वापरीत नाहीत, एवढं सवळं दाट. आता साबण जर मळालं तर मळ कशानं काढावं, हे तसं देव सुद्धा मळालता एकदा म्हण बरं. हो, आणि देवाचा सुद्धा मळ लोकाला जमला नाही. अरे ज्या देवाला मळ लागतंय तो देवच नाही. विठाला 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 विठाला. म्हणून त्याच्याकरता थोडं वेगळं चिंतन करावं लागेल. आपण ज्याला देव म्हणतो तो देव कसा आहे, पहिल्यांदा चिंतन करावं लागेल, आहे की नाही. मग आता देव कसा आहे, तर देव निस्संग आहे. देव कसा आहे, तर निर्विकार आहे. त्याला शास्त्र चिंतन केलंय. देव कसा आहे, सदा आहे, हे त्याच्यातलं महत्वाचं अंग आहे. म्हणून काल होता आज आहे उद्या राहतो तो पवित्र असतो. पवित्र कोण असतो, शास्त्राने वर्णन केले, जो व्यापक असतो तो पवित्र असतो. हा, जो व्यापक आहे, जो सदा आहे तो पवित्र आहे. कधी आहे आणि कधी नाही तो अपवित्र आहे. विठाला 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 विठाला. असो त्या देवाविषयीचं चिंतन आहे. म्हणून देव कसा आहे, तर देव पवित्र आहे. आणि अशा या पवित्र देवाच्या संबंधाने अपवित्र असणारा जीव पवित्र बनतो. म्हणून आज साधू संतांनी आम्हाला पवित्र होईल चरित्र उच्चारे, पवित्र होईल चरित्र उच्चारे, पवित्र होईल चरित्र उच्चारे, पवित्र होईल चरित्र उच्चारे. पवित्र होईन चरित्र उच्चारे आणि रूपाच्या आधारे गोजरिया. हो, रूप संबंध ठेवून त्याच्याद्वारा त्याचं गुणगान करील, नाम पवित्र होण्याकरता लागणारं वर्णन करील. म्हणून आजच्या या कीर्तनाचं पहिलं बंधन आहे चरित्र ते उच्चारावे.
केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्याच्या 2 अवस्था वर्णन केल्या. असे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे. अशी 2 रूपात भगवंताने केलेली जी काही व्यवस्था आहे त्याचं आज बोलणं करावं. विठाला 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 संगाने आज भगवंत त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, जन्माला आले, अवतारित झाले. आता त्याची कारण मीमांसा कुठल्याही अवताराची एकच आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ही एकच न्याय सर्व अवताराशी संबंधित. विठाला 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 लीला आहे. कोणता अवतार कोण्या काळात कोणत्या प्रसंगात कोणता अवतार कोणत्या कर्माच्या द्वारा कोणत्या व्यवस्थेच्या द्वारा तो निभवायचा आहे बनवायचा आहे तो देवाला माहीत असतो. पण अवताराची कारण मीमांसा एकच आहे की जगामध्ये असणारा धर्म यावर असणारी येणारी ग्लानी आणि त्या धर्मातून ग्लानीतून धर्म मोकळा करणे किंवा जे भक्त भक्ती करत असतात अशा भक्तावर अन्यायात्मक काही घटना घडतात त्यापासून त्या भक्ताला सांभाळणे संरक्षण देणे. विठाला 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 तसं या अवतारात भगवंतानी अधर्माचा नाश करण्याकरता जो केलेला अवतार आहे तो गोकुळात झाला. वास्तविक भगवंताचा जन्म काळ हा मथुरेतून वर्णन केला तसं लिखाण सुद्धा आहे महाराज. आपण कृष्ण जन्माच्या प्रसंगात आपण मथुरेतलंच भजन करतो, मथुरेतून त्याचं वर्णन करत राहतो. मग वसुदेव देवकी ती जेल कोठडी ते सगळा कार्यक्रम तिथून सुरू झाला. पण ज्यावेळी भगवंताचा जन्म झाला तो 8वा अवतार आणि 8व्या क्रमांकाचा मूल आणि त्याच्या संबंधात चरित्र भाग मात्र तो मथुरेतला घडला. आणि त्या मथुरेमध्ये भगवंताने चरित्र न सांगता मथुरेतून सूचना दिल्या. आणि ती कोणती सूचना होती तर नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आली तेथे. ही भगवत आज्ञा अंतकरणात घेऊन साधू संतांनी चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. विठाला 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 विठाला. गोकुळी जन्मला दुष्टाचळ काप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला. म्हणून आपल्याला आधार कोणता आहे तर भगवत वचनाचा आधार आहे. भगवंताने सांगितलं म्हणजे मला गोकुळात घेऊन चला. तर त्याचं ते कथा वर्णन आहे, चरित्र भाग आहे. वसुदेवाने डोक्यावर घेतलं, यमुना पार करून पलीकडे गेला, तिथं नेऊन ठेवलं. ठेवायच्या आधी ती बाई निघून गेली. नाव काय होतं? माया माया उपजली तेथे आणि ठेवी मज हो आणि येथे. हा व्यवहार भगवंताच्या आज्ञेचा. म्हणून साधू संतांनी सगळ्यांनी चरित्र ते गोकुळातलं वर्णन करावं. पण गोकुळातून त्याच्या कार्याचा आरंभ. विठाला 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 विठाला. कृष्ण जन्म झाला. जन्म झाल्यानंतर भगवंताच्या जन्मकाळाची बातमी पसरवण्यात आली, पसरली व पसरत असते. हा निसर्ग आहे. त्याप्रमाणे त्या गोकुळामध्ये बातमी पसरली. पण त्याचबरोबर भगवंताच्या जन्मकाळाची बातमी मथुरेत जाऊन पोहोचली आणि मथुरेमध्ये भगवंताच्या वधाची तयारी सुरू झाली. त्याचा काटा काढण्याकरता तो राजा कंस नव्या योजना करू लागला. आता काही योजना पूर्ण होतात, कधी अपूर्ण होतात, पण भगवंताच्या विरोधातल्या योजना सगळ्या अपूर्णच असतात. विठाला 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 विठाला. भगवंताला मारण्याकरता नानाविध प्रयत्न भगवंताच्या वधासाठी केले. आता त्याच्यातले काही चरित्र भाग भगवंताच्या संबंधात काही वर्णन केले आपण. त्याच्यामध्ये आमच्या पूतना नावाची एक मायावी राक्षसीन भगवंताला मारण्याकरता प्रवृत्त झाली. आता तीच का झाली, तिलाच एवढा काऊन राग आला, आता त्याच्याकरता वेगळं शास्त्र आहे. तिला राग येण्याचं कारण, आताही लेकरं घरात शिव्या देतात. का देतात तर आई वडील सुद्धा सहजासहजी शिवी देऊन बोलतात. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजन. हा कार्यकारण भाव पाहायचा. तसं पुतनेचं मागचं रेकॉर्ड काय आहे तर ती बळी कन्या आहे.
आणि बळी कन्या असल्यामुळे अंतकरणात वैरभाव होता आणि तो वैरभाव घेऊन आता या संधीचं सोनं करायचंय. आता ते सोनं होते का लोखंड होते मला माहित नाही, पण पुतनेने अंतकरणामध्ये तो भाव घेतला आणि राजा कंसाला धीर देण्याकरता ती काही बोलू लागली, संवाद करू लागली. आणि त्या संवादामध्ये त्या पुतनेनं राजा कंसाकडून सर्व माहिती काढून घेतली. आता देवाची काय माहिती काढायची आहे? आता देवाला मारायला जायचे, देवाचा वध करायचा आहे आणि तो देव आहे हे माहीत असावं. विठाला 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 विठाला. म्हणून शास्त्र आहे की युद्ध करण्यापूर्वी सैनिकात त्या शत्रूचं सर्व काही माहिती असावी महाराज. म्हणून एक आपल्या देशात गुप्तचर संघटना आहे का नाही? हो. आता एवढं युद्ध सुरू आहे आणि बरोबर म्हणले इथून बटन दाबलं की 10,000 किलोमीटरवर बरोबर 30 पेट्रोलची टाकी फुटती. कशी फुटती उगत हे सांगा ना. अमेरिकेतून बटन दाबायचं मधली फुटत नाही महाराज. कमाल आहे का नाही महाराज? याची काय कमाल आहे? एक गुप्तचर असते महाराज आणि ती गुप्तचर यंत्रणा अभ्यास करून असती. आता ते अभ्यास करणारे गुप्तचर कसे असतात? पटका बांधून मोठं गंध लावून हिंडतात? अजिबात नाही महाराज. त्यांचा वेश, त्यांचा व्यवहार, त्यांचा हे तुम्हा आम्हाला सामान्य लोकाला कळतच नाही महाराज. त्याच्यामुळं त्या सगळे कुठं जातील काही सांगता येत नाही. आज सुद्धा आपले गुराखी रूपानं गायी चारण्याच्या माध्यमातून, पशु पाळण्याच्या माध्यमातून एक संघटना काम करीत असती. आता हे कोणाला सांगू नका बरं, सांगितलं तेवढंच लक्षात ठेवा. लक्षात आलं का? हो. गायी चारणारे सुद्धा माहिती लई देतात. आता पूर्वी लोक म्हणायचे मुंबईला जाणारा रस्ता करताना इंग्रजाच्या काळात म्हणले आमचा मेंढपाळ धनगर माणूस त्यानं सांगितलं मला रेल्वे कुठून न्यायला सोपी जाते. आता ती 12 महिने मेंढर चारणारा माणूस त्याला माहीत होतं कोण्या डोंगरावरून सोपं जाते, कमी पैशात रेल्वे होती. हो. तसं मेंढपाळ असो, गुरंपाळ असो, अजून कोणी असो, यांना माहिती असते महाराज. आणि त्या त्या रूपामध्ये ती गुप्तचर यंत्रणा माहिती देत असते आणि ती दिलेली यंत्रणा कुणालाच माहीत नसते. म्हणून बटन दाबल्यावर 30 टाकी फुटत असते. विठाला विठाला सर्व माहिती घेतली आणि माहिती घेऊनच ती प्रवासाला लागली. शास्त्रभाव वर्णन केला. एखाद्या शत्रूशी युद्ध करायचं असेल तर त्याची ताकद अगोदर मापात घेतली पाहिजे, त्याची कुठे अडचण लक्षात आली पाहिजे, त्याची नड कळाली पाहिजे. आणि अशा या माहिती खातर ती पुतना राजा कंसाकडून सगळी माहिती घेऊन अंतकरणातला वैरभाव घेऊन ती पुतना थेट महाराज यशोदेच्या घरी येऊन आलेली आहे. आणि यशोदेच्या घरी बालकाला मारण्याकरता ती प्रवृत्त झाली. सांगायचा इत्यर्थ एवढा की शत्रूला कमी समजणे अशी वृत्ती जेव्हा अंतकरणात जन्माला येते त्याच वेळी तो युद्ध हरलेला असतो असं शास्त्र आहे. म्हणून शत्रू कधी मोठा वाटावा युद्ध जिंकायला सोपं जाते. विठाला ती आली तर महाराज त्या अंगाने आली, ती सहज आली नाही तर सगळा नट्टापट्टा करून आली. आता आमच्या माता मावल्या सहज निघत नाहीत गड्यासारखं. हो. पुरुष मंडळी निघा रे निघा निघा रे निघा. हो. टोपी उलटी घालणं होईना होतंय ना कधी कधी, शिवण पुढं आणि टोक माग होतंय कधी कधी. मग दुसऱ्या शेजाऱ्यांची टोपी फिरून द्यावं लागते. पण आमच्या माता मावल्या मात्र निघत असताना भारदस्त घरातून बाहेर पडतात. विठाला विठाला वर्णन केलं महाराज. ती पुतना जरी त्या बालकाला मारण्याकरता आली तर ती सुसज्ज होऊन आली होती आणि स्वरूप सुंदरा म्हणून आली होती. नुसती सुसज्ज तर होतीच पण बाह्य अंगाने सुद्धा ती प्रति यशोदा दिसू लागली. नामदेवराय वर्णन करतात ती सुंदर नटून आली होती. रूप सुंदरा देवांगना. रूप सुंदरा देवांगना. महाराज तिनं स्वरूप असं सुंदर धरलं होतं की जशा त्या देवांगना होत्या का नृत्य करणाऱ्या तितकी सुंदर होऊन आली. आणि आल्यानंतर आवाज दिला. पहिला आवाज दिल्याबरोबर कोण ग म्हटल्या तेव्हा आवाज प्रति आवाज दिला. म्हणल्या मी तुझी बहीण आहे
इथून सुरुवात केली. आता बहीण म्हणलं की जवळचं नातं आलं. मग ती कोणती का बहीण असं ना महाराज. मग त्या बहिणीला लढिवाळपणाने तिने संवाद केला. पण माता यशोदा राजमाता होते, तिला पूर्ण माहिती विचारली, कोण ग, कशा करता आले आणि अचानक कशी आली. आता तेच अचानक बुवा आलाय तर ती कशी अचानक येणार नाही, अचानक आली कशी, असा संवाद झाला. संवादामध्ये यशोदा मातेचं तिनं समाधान केलं. समाधान एकाच वाक्यात ती पूर्वीच्या काळातली प्रथा प्रगट केली की जी माता बालकाला पाहायला येत होती ती त्याला स्तनपान करून जात होती. नातं अतूट आईचं राहावं म्हणून ती संकल्पना त्या काळात होती महाराज. हो, मग नातं अतूट करणारा धर्म तिने प्रगट केला. तुला लय दिवसाला मुलगा झाला आणि सुंदर झाला आणि अशा बाळाला मी पाजण्यासाठी आले. विठाला विठाला म्हणून हे भगवंताकडे आलेलं संकट आहे महाराज. ते पाजण्याकरता नव्हती आली तर पाजण्याच्या माध्यमातून आपल्या स्तनामध्ये विष भरून आली होती. आणि असं स्तनपान करण्याकरता प्रवृत्त झालेली पुतना आत घरात घेतली आणि घेतल्यानंतर महाराज तिचं यथोचित स्वागत केलं. पण मन काय तिचं स्थिर राहीनं गेलं. कधी त्या लेकराचा घोट घेईल, हो, कधी त्या लेकराची हत्या करील, कधी त्या लेकराचा वध करेल, असं मन तळमळ करू लागलं. इकडे परमात्मा सुद्धा त्याच अंगाने तयारी करू लागले, त्याच अंगाने बाया सारू लागले. कारण आलोच त्या कामासाठी, मग आता आहे गे कशाला. विठाला 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 भगवंताने तिथे त्या पुतणीसाठी आपली काही योजना आखली. कारण पहिला शास्त्रभाव भगवंताने पाहिला. कारण यशोदेनं सांगितलं, म्हणल्या गडबड करू नको, आलीस तर निवांत राह 5 वाजोस्तोवर. नाही कीर्तनात नाही बरं, गावात आलीस तर राय म्हणल्या निवांत. आता 4-2 दिवस राय बरं माय म्हणल्या. आता उन्हाळा आहे, दगदग व्हायली आहे, राहाय म्हणल्या. आता राहायसाठी आली नव्हती आणि ती कुठंच राहणार नव्हती. आता राय म्हणली निवांत. आता निवांत राहायला आली नाही ग म्हणल्या. यशोदे मनात म्हणू लागली, हो ज्या कामा करता आले तसा परमात्मा लगेच शास्त्र पाहू लागला. कारण त्याला जाग्यावून बसून सगळं कळतं म्हणून त्याचं नाव काय, सर्वज्ञ. हो, असा तो परमात्मा मनात डोळे झाकून तळमळ करू लागला. आणि आई सांगू लागली त्याची झोप कडू करू नको. त्यालाच आत्ताच नाव उजून झोपी घातलंय. आता ते झोपणार होतं का? है ते झोपल्यावर आपलं जाग आहे का? आपला कार्यक्रम पूर्ण आहे. उलट पावणे रावणे गोळा करा. कशाला? उचलायला. विठाला 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 कुंडली कवळला हरिविंद रसविंदानदेव विठाला विठाला विठाला. आणि शास्त्र पाहिलं आणि भगवंत झोपेचं मिस केलं. झोपेचं नाटक करून परमात्मा डोळे झाकून पडला होता. पण शास्त्र वर्णन करता, संत महात्म्य वर्णन करतात, एक नाटक करू लागला. कशाचं नाटक करू लागला? हो, काही दिसू नये म्हणून डोळे झाकावे लागते आणि काही दिसावं म्हणून डोळे झाकावे लागतात. 2 प्रकारे. एका डोळे झाकण्यात 2 गोष्टी घडत असतात. नको ते दिसू नये, पाहिजे ते दिसावं करिता भगवंताने डोळे झाकले. आलेलं गिराईक अत्यंत खडतर आहे. खडतर म्हणण्यापेक्षा बलवान आहे असा अर्थ नाही, धर्माच्या अंगाने विचित्र आहे. म्हणून धर्म व्यवस्थेकरता मी आलो ना, मग धर्माला तडा जाऊन याच्याकरता शास्त्र पाहावं. हो, आम्ही सुन्मुख पाहतो पण पुन्हा धर्म पाहत नाही. इथल्या माया सोडून बरं सगळ्या. हो, लग्नात लय गडबड असते. अनगार सान ते सुन्मुख पाहणं. मग सुन्मुख पाहताना सगळेजण आनंद घेतात. मग तसाच आनंद तिला सून म्हणून देण्यापेक्षा लेकीसारखा द्यावा. हो, नुसतं सुन्मुख पाहिल्यानं भागत नाही. म्हणजे का? तर सासू धर्म, सून धर्म हे प्रत्येकाचे धर्म आहेत. तसं भगवंताने वध करण्याकरता आली, पण स्त्री शरीराचा अंगीकार करून आली. आणि स्त्री हत्या करणं धर्मविरोधी कर्म आहे. हो, आणि या धर्मविरोधी कर्मामध्ये भगवंताला जायचं नव्हतं म्हणून शास्त्र पाहू लागला. म्हणजे डोळे झाकून पडला. विठाला 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 विठाला. 3 गुणाने युक्त असा तो आकार होता. आमचे महाराज म्हणायचे, असा विलक्षण आकार जगात होणे नाही. अशी ती पुतना
3 धर्म संकटात होती. एक पहिलं संकट स्त्री शरीरात आली, दुसरं संकट पाजण्याकरता आली म्हणजे आई ह्या अधिकारात आली, आणि तिसरा अधिकार वर्णन केला विष पाजण्याकरता म्हणजे कपट अंतकरणात घेऊन आली. हो, म्हणून देवाला वरची बिना आंघोळ जमती, पण मधलं कपट जमत नाही. मधला डाव उजवं देवाला जमत नाही. त्याप्रमाणे 3 शास्त्र भगवंताने पाहिले. आली तर स्त्री, आली तर पाजण्याकरता, आणि वापस न जाऊ देणं म्हणजे मी आलो कशा करता, धर्मरक्षणाकरता मी आलो, अधर्माचा नाश करण्याकरता, असं शास्त्र भगवंताने डोळे झाकून पाहिलं. पाहिल्यानंतर काही काळ गेला, आणि गेल्यानंतर काही प्रसंग भगवंतावर अडचणीचे आले. म्हणून शास्त्र पाहिल्यानंतर अडचण सुटती आणि अडचण कळती महाराज. आणि अडचण कळणं हे धर्माचं कार्य आहे, आणि धर्मशास्त्र याच्याकरताच अडचणीचं निराकरण करता येतं. म्हणून म्हणत असतो धर्म पहिला पाळावा. एखादा मनुष्य भडभड भडभड शिव्या देऊ लागला तर आपण ऐकून घ्यावं. पुढचा मनुष्य कोणाच काही आहेत ना गिराईक, आता गावागणीस असते तर 4-2, हो इतकं शिव्या देते, इतके शिव्या 4 माणसं म्हणजे आरती ऐकून घ्यायला म्हणून का तू किती शिव्या देतो का. पण ऐकणार हुशार असते महाराज, शिव्या देणारा इतकं नसते. परिणाम कारण काय तर त्यांनी बोललेले सर्व प्रश्नाचे उत्तर सापडत असतात. पण कधी लक्षात ठेवावं, कमी बोलावं, जास्त ऐकावं. हो, त्याच्यामध्ये हत्यार सापडते. विठाला हत्यार शोधण्याकरता धर्म वापर केला, आणि त्या धर्मामध्ये भगवंताला विष पिण्याचा अधिकार नव्हता. अवतार भिन्न असल्यामुळे त्या अवताराचं विष पिण्याचं कार्य नसल्यामुळे भगवान शंकराची आराधना भगवंताने केली. त्याच्यामध्ये दोघांचं एकमत झालं, आणि आपापल्या खाते वाटपाप्रमाणे कार्याला आरंभ झाला. शेवटी भगवंत रडू लागला. रडण्याचा टाहू ऐकला. पुतना धावत गेली, भगवंताला उचललं आणि आपल्या स्तनाला लावलं, आणि स्तनपान करत असताना वर्णन केलं की तो भगवंत स्तनपान करू लागला. पण करता 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 महाराजांनी वर्णन केलं प्राणाही सकट पियाला पुतळेशे, आणि अशा त्या प्राणा सकट तिचा तिथे भगवंताने वध केलेला आहे. आता पुढे एक चरित्र भाग आहे, पण वेळेचं चिंतन. विठाला वर्णन केलं या छोट्याशा अवतारात पौंड अवस्थेमध्ये भगवंताने काय नाही केलं. नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे, कपट्या मामळ भटा दिले पिढेला, कपट्या मांबळ भटा दिले पिढेला, रोजिनी पुतना उकडे बांधिता उपडिले ऐसा लागली हा माया सुंदरा, ऐसा लागली हा माया सुंदरारी, ऐसा लागली हा माया सुंदरधारी. कपट्या मामळ भटा दिले पिढे दान शोषली पुतना विषे पाजिताची स्तन, उकळी बांधिता उपटिले मिमळा अर्जुन, मृतिका भक्षुनी वदनी दाविली भुवनी. अशा पद्धतीने क्रमाने भगवंताने अत्यंत लहान अवस्थेमध्ये करते चरित्र. अथांग सागरासारखं चरित्र आहे. पण अशा या चरित्राच्या माध्यमात भगवंत त्या गोकुळामध्ये पाहिला. अनेक अंगाने भगवंताने दिव्य असे चरित्र केले, आणि ते केले तेव्हा किती लहानपणात केले. नुगडता बालपणाची फुली मी आदा नवे सृष्टी केली, करी गिरी उमानिली महेंद्र महिमे. अशा लहान अवस्थेमध्ये दिव्य कर्म भगवंत करू लागला. करता 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 तो लहानाचा मोठा झालेला आहे. त्याच्याकरताही काही निरीक्षण करण्यात आलं. भगवंत लहानाचा मोठा झाला, आडंग बदलू लागला, आणि बदलत बदलत महाराज भगवंताने आपण केवढे आहोत याचे चिंतन केलं. आणि ते चिंतन साधू संतांनी कॅमेऱ्यात जसं आता चालू आहे तसं शूट करण्यात आलं. आणि ते शूटिंग आमच्या माऊलीने त्या काळात वर्णन केली. भगवंत हळूच उभं राहून बघू लागला.
आणि उभं राहता राहता महाराज उभा राहून या कैसा हलवितो हलवितो बाहो बाप रुक्मा देवीवर विठ्ठलू नाहो. मला उभं राहता येते का, मला उभं राहता येते का. अगोदर सरपंच केला उभं राहून मग आमदाराचा फारंब राहा. हा संसारातला नियम आहे ना महाराज. गल्ली गल्लीतच मतदान पडन, घरचंच मतदान नाही. आपल्याला आमदारकी लढवायचीच म्हणला. हो, अगोदर घर तपासा. विठाला 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 अनेक अंगाने वर्णन केले. कृष्ण हलकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे. असा उभा राहून या कैसा हलवितो बाहो. ज्ञानोबाराने किती गोड वर्णन केले. कृष्ण परमात्मा नवनवीन अशा छब्या उभ्या करू लागला. असा करता करता तो परमात्मा मोठा झालेला आहे आणि मोठ्या धर्म कार्याकरता आलो. त्याची जाण ठेवून भगवंत त्या गोकुळामध्येच घरामध्येच काही चोऱ्या खोड्या करता करता तो मोठा झाला आणि मोठा होऊन तो परमात्मा घराच्या बाहेर पडला आणि आपले संकल्प सिद्ध करू लागला. आता संकल्प कोणते होते तर त्या गोकुळामध्ये असणाऱ्या अनंत काळाच्या गायी राखणाऱ्या गोपाळाच्या संबंधी होते. जसं नाही का आता सरकार चांगल्या माणसाला पैसे येतं, लाडक्या बहिणीला पैसे येतं, लाडक्या भावाला पैसे येतं आणि ज्याला हातपाय वाकडे त्याला बी गाडी येतं. गाडी आहेत का नाही? हो हो. आता कोणाला कर्ज आहे त्याला माफ आहे, ज्याला हातपाय चांगले त्याला पैसे येतं. पण ज्याला हातपाय नाहीत त्याला सुद्धा लोट गाडी येत ना महाराज. पहिलं तरी लोटावं लागायचे, हाताने हाणावं लागायचे. आता बॅटरीचे आहेत महाराज. ते नुसतं मध्ये बसलं, पाय असो नसो, फक्त डोळे चांगले पाहिजे. हो, नाही तर डोळे नसल्या लोकांच्या अंगावर जायचं ते. हो, तसं सरकार जसं सगळीकडे बघत असते महाराज, तसं देववृत्ती आहे. देवाने सर्व स्तरातलं चिंतन केलं की आपल्याला धर्म कार्य करायचे आणि ते एकट्यानं होत नाही. म्हणून एकल्याचा नो हे खेळ मनवणी मेळ मेळ मेळा. आणि असा मेळ त्या गोकुळातल्या अनंत काळाच्या गायी राखणाराच्या संबंधातला भगवंताने संकल्प केला आणि तो संकल्प अभंगाच्या पहिल्याच्या याले तेरी यारे लागे, 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 याले तेरी यारे लागे. अवधी मागे मागे अवधी मागे 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 आदि देतो आदि देतो अवधी मागे 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 अवधी मागे 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 आदि देतो आदि देतो गोपाळांना एकत्र केलं आणि अशा गोपाळांना काही सूचना दिली. ती सूचना करिता म्हणून तुकोबारा वर्णन करतात की भगवंताने त्यांना आमंत्रण दिलं. आता आमंत्रण देण्याकरता भगवंत का प्रवृत्त झाला एक शास्त्र भाव वर्णन केला. ज्याची ज्याला नितांत गरज आहे ते पुरवणं राजाचं कर्तव्य आहे. तसं भगवंताने 8व्या अवतारात ज्या गोपाळांना अनंत काळ गायी राखूनही ज्यांची प्रकृती मात्र सुदृढ नव्हती आणि अशा या सुदृढ नसलेल्या माणसाकडून मग धर्म कार्य सिद्धीला जाणं अशक्य आहे. म्हणून भक्ती करताना साधना करताना पहिल्यांदा शरीर बळाची गरज आहे. शरीर चांगलं असेल तर, नाही तर अभंग वर्णन केला का नाही, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपली स्वहित पाहे. कथेची सामुग्री देहो अवसानावरी, देहो अवसानावरी, देहो अवसानावरी. कथेची सामुग्री देह अवसान
देह आणि देह अवसानावरी देह हे भक्तीतलं महत्वाचं साधन आहे आणि ते साधन सुदृढ असावं महाराज. म्हणून भगवंताने पहिलं काही गोष्ट जर केली असेल तर आपल्याला धर्मविरोधी अधर्मविरोधी कार्य करायचंय, धर्मासाठी व्यवस्था करायची, तर मग ते कसे असावे करिता म्हणून असणाऱ्या त्या गोपाळांची स्थिती अवस्था पाहिली आणि अवस्थेकरता भगवंताने व्यवस्थेचा संकल्प सोडला आणि त्यावर त्यांना आमंत्रित केलं. याल तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मागे, याल तरी इच्छा असेल तर, जमत असेल तर, बरं वाटलं तर. याचा अर्थ सवलती खाली. पण मी कीर्तनात सांगत असतो, बळ कोण्या महाराजानं कोणाला माळ घालू नये. नाही तो काय काय लोकांना पहिले होते, आता ती वैकुंठवासी झाली. नाही तर कीर्तनाची तारीख मागायला गेले ते म्हणायचे 50 लोकांना माळी घातल्या तर तारीख. हो, मग आता त्या यजमानाला वाटतं ते महाराज आले की आपलं वजन वाढलं, 4-2 मतं वाढत येत. खरं सांगून टाकतो ना. हो, म्हणजे मतं वाढते, 4 लोक माया मागं हिंडत येत. हो, ही भावना म्हणून तारीख नाही ना महाराज, काय हरकत नाही, 50 माणसाला मी माळी घालायला लावतो. आता त्या बळ घालायला लावलेल्या काय कामाच्या महाराज, त्या लगेच टोचतात म्हणे 3 सांजाला. त्या माळी का गपचीप राहतात का महाराज, लगेच 3 सांजाला टोचायला सुरुवात. हो, मग ते सारखं टोचू लागलं की मग तिची पिढा कुठं, डायरेक्ट खुंटीला. तशी नाही अडकवली तर चंद्रभागेत डुबकी मारायची. ती माळ वरून आदर गेली म्हणली पाण्यात. असे काही काही नमुने आहेत महाराज आपल्या इकडं. म्हणून बळ कोणाला माळ घालू नये, बळ कोणाचं बघून करू नये. करायचं असेल तर स्व इच्छेने करावं. तसं भगवंताच्या साधने करता देवाने सवलत दिली. याल तरी आवडत असेल, पेलवत असेल तर माझ्या मागे या, पण येताना मात्र अवघी या, सगळे जण या. पण येऊन काय करायचंय तर अभंगाच्या दुसऱ्याच्या आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, पोट भरी, आधी देतो 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 पोट भरी, पुरे म्हणाला तो भरी, पुरे म्हणाला तो भरी, आधी देतो पोट 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 भरी, पुरे म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो भरी, आधी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो भरी. कारण वर्णन केलं. याल तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मागे, कोणी मागे राहू नका, सगळे जण या अवघी माझ्या मागे मागे. पण कशासाठी महाराजांनी वर्णन केलं. आजी देतो पोट भरे आणि पुरे म्हणाल तो वरी, म्हणजे थोडक्यात जेव घालायसाठी, तुम्हाला जेवण देण्यासाठी. नवे जेवण कोण देत नाही महाराज, पण लागणारं कोण देत आहे त्याच्यासाठी. गरजेचं काय आहे भगवंताने प्रगट केलं आणि त्या अनुषंगाने भगवंताने गोपाळांना आमंत्रित केलं. आता गोपाळच होते महाराज, ते गाई राखणारे गोपाळ होते. अनंत काळापासून उपाशी होते. पाहिलं तर मन भरत नव्हतं. हो, महाराजांनी वर्णन केले. गवळीयाची ताक पिरे चांगली. हो, आता काही माणसाला पाहिलं मन भरत नाही महाराज. ते हो खिन्न असतात महाराज. जशी फुटली जितकं खालचं काय म्हणायचंय. परिणामतः महाराज प्रसन्न चित्ताची माणसं कमी झाली. आता काही नसून माणसं गुबगुब होते ना, आता सगळं असून चिंताग्रस्त आहेत. हो,
मग श्रीमंत मोठेपणा पसारा असाव का नसाव? जरूर असाव, पण आपला आहे असं वाटू नये. वेळ आल्यावर सोडता यावं एवढं असते की अडचण होत नाही. आपला कार्यक्रम असो दातो खाऊ खाऊ गाठ मारली महाराज ती सुटतच नाही. पाहुण्यानं सांग मामा मामा सोडा ते बाजूचा गात सुद्धा सोडित नाही. त्याला वाटते नेते काय की कोणी पडिले वळण इंद्रिया सकाळा भावतो निराळा. म्हणून संसारात श्रीमंत गरीब असण्याबद्दल शास्त्र नाही, त्याच्याशी नातं कसं आहे त्याच्याशी शास्त्र आहे. म्हणून सगळे शास्त्र एकच आहेत. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा वेळोवेळा. अशी आपली बांधिलकी असावी. तसं त्या गोपाळांच्या जीवनामध्ये असणारी काही जी अडचण होती ती न पाण्यासारखी होती आणि ती अडचण भगवंताला सहन झाली नाही. म्हणून भगवंताने त्यांना चांगलं खाऊ घालायसाठी एक आयोजन केलं आणि ती आयोजन करण्याकरता त्यांना बोलवलं. मग आता बोलवायचं म्हणल्यावर कसं बोलवा? हो चला जेवायला आणि खा मुरमुरे. भागत आहे का? हा मुरमुरे फक्त काल्याच्या कीर्तनापुरती. लयच आणीबाणी आली, मालकीन गावाला गेली किल्ली सापडणं गेली तरच काय आणले शेर भर लावलं तेल मिठण खाल्ले मुरमुरे. आता काही लोकांना नादच आहे मुरमुरेच खायचे, पण परिणाम आता महाराज ती भूक तहान भागवण्याकरता. तसं भगवंताने चिंतन केलं तुम्हाला मी खायला देणार आहे. आणि मग खायला देण्याकरता गोपाळ तयार झाले. आणि ती तयारी कोणती होती? भगवंताने त्यांना दही दूध तूप लोणी खाऊ घालण्याकरता. म्हणून अशा या गोपाळांना प्रवृत्त केलं. सर्व गोपाळ तयार झाले आणि तयार होऊन गोपाळ या माग म्हणल्यामुळं सगळेच निघाले. पण निघण्यामध्ये काही थोडा फरक पडला होता. जसं नाही का आता रामकृष्ण हरीला किती होते मंडपात, विठोबा रुक्माईला किती होते, आणि आता शेवटी आरतीला किती राहणार आहेत असं इथलं सोडून सांगायला आपले शेळगावकर इथं ते काही जाणार नाहीत असं मला वाटायले. पाहे प्रसादाची वाट इथपर्यंत आपण हालू नये जाग्यावरचं असा संप्रदायाचा संदेश आहे. तसं काही गोपाळांनी तयारी केली म्हणजे काही हरकत नाही चला. पण चलत असताना प्रक्रिया वर्णन केली. हळू हळू चाला, 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 कोणी बोलाशी ना बोला, कोणी बोलाशी ना बोला, आधी देतो बोट भरी, आधी देतो बोट भरी, कोणी कोणाशी ना बोला, कोणी कोणाशी ना बोला, आधी गोपाळांना गडबड झाली आणि अशी गडबड होऊ नये याच्या करता म्हणून काही व्यवस्था वर्णन केली. गोपाळ तयार झाले. पण चलताना काही शास्त्र शिकवलं. म्हणून कोण्या प्रसंगात घाई करावी कोण्या प्रसंगात करू नये हे शास्त्र त्यांना सांगण्याकरता देवाने तुकोबाराच्या मुखातून हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. परमार्थ असो का प्रपंच असो पथ्य ही महत्वाची आहे. आता बरेच लोक म्हणत असतात त्यानं काय व्हायले, याला काय व्हायले, त्याला काय व्हायले, असं का जमणं का असंच होतं का. अवपथ्य झाल्यानंतर किती भारीचा डॉक्टरनं दिलेलं औषध अंगी लागत नाही. त्याच्याकरता पथ्य आहे ना महाराज. मेडिकलवाले माणसं तर दवाखान्यात गेलेच नसते, त्याच्या घरीच मेडिकल दुकान आहे ना, मग त्यानेच गोळ्या घेतल्या अशा वंजळ वंजळ. मेडिकलवाले सुद्धा मेले ना कोरोनात. मेडिकलवाले दुकानदार सुद्धा खूप गेले ना आपले कोरोनाच्या काळात. आता त्याच्याकडे औषधं नव्हती का, ते इंजेक्शन नव्हतं का, सलाईन नव्हतं का, सुई नव्हती का, त्याला वेळ नव्हती का, सगळं होतं. त्या औषधाचं ज्ञान जरी रोगापुरतं असेल पण रोगाला देताना लागणारी त्याची जी व्यवस्था आहे ते मात्र ज्ञान डॉक्टरला असते. म्हणून पहिला डॉक्टर तज्ज्ञ पेशंट आल्यानंतर पहिल्यांदा वजन करतो का तो तज्ज्ञ.
वजनारूप त्याला जर औषध डोस दिला तर तो योग्य प्राप्त होतो. नाहीतर मग काय गेलं, गोळी घेतली की अंग खाजवायला सुरू झालं. बऱ्याच जणांना गोळी घेतल्या गुदी येतात मोठ्या मोठ्या, मग त्याच्यामुळे मग त्या बोट मोडून त्याला शिव्या द्यायच्या. डॉक्टरला काही कळतच नाही. आता हे कोणाला जगात कळत नाही. सांगू का पुढचं, ज्यानं ते औषध तयार केलं त्याला सुद्धा माहित नाही हे असं कोणाला होईल म्हणून. मग कधी मग फलबल कल्पन्याने चिंतन करायचं. ज्या अर्थी त्या गोळीनं ढग अंगावर आले, गुदी अंगावर आल्या, ती गोळी त्याला चालत नाही. हे त्याचं उत्तर आहे. विठाला डॉक्टरकडे जाते. डॉक्टर साहेब काय सांगा, जारचं पाणी पिले पडसच यायले. त्याचं उत्तर तुझ्याजवळच आहे, प्यायचं नाही. उत्तर त्याचं हो साधं उत्तर आहे ना. काय सांगा डॉक्टर साहेब, पाणी जारचं पिलं की शिंकाच यायला. आता नाक म्हणून यायल्यात का पाणी पिलं म्हणून यायल्यात? पाणी प्यायले म्हणून. आता तू सांगायला डॉक्टरला हे पाणी पिलं शिंका यायला. डॉक्टर शहाणा असते महाराज. ही तरी कोणी सगळे सोडून बरं शहाणा असते. मग पाणी पिऊ नको, काढ 500 रुपये. कोण हुशार? तो का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. तसंच म्हणतंय, काढ 500 रुपये, फक्त पाणी पिऊ नको. जमलं कडे काय जमलं? 500 गेले ना गधड्या. आपल्यात आता जार शिवाय आमचं गारच होईना कोणती गोष्ट. हो कुठे गेले की ते जारच. लक्षात ठेवा, गुडघे जाण्याचं कारण जार, तुमचा जठराग्नी मंदावण्याचं काम जार. वेद वर्णन करतो महाराज. आयुर्वेदामध्ये वर्णन केलंय, गार पाण्यानं आंघोळ करा, गरम पाणी प्या. हो पण आपला कार्यक्रम सगळा उलटा आहे. लाकडानं कधी लोखंड कापलंय का? लोखंडानं लोखंड कापत आहे. मग जठराग्नी तुम्हाला जर चांगला ठेवायचा असेल तर त्याला गरमच पाणी प्यावं लागेल. पण आपलं सगळं उलट महाराज. पांढरी धोट बाटली झालेली पितेत महाराज गारव्यात. आणि पुन्हा मग जेव्हा शिंका देते तर, आणि त्या शिंका दिल्या की वाटायला आला कोरोना. हेच लोकायला झाले महाराज. असो, गणिताचा भाग एक आहे. आपलं दुःख पथ्येनं जातं, औषधाने कमी. विठाला गोपाळांना सांगितलं घाई गडबड करू नका. मग पथ्य कोणती? तर हळूहळू चाला. आता हळूहळू चालल्यावर गाव कसं येईल? हळूहळू चालल्यावर भूक कशी राहील? हळूहळू चालल्यानंतर ठेपा कसा येईल? याचा अर्थ असा की ज्या वाटेला लागलो ती विचाराची वाटे. मग तो सारासार विचार करून चला. आणि या नियमाप्रमाणे गोपाळांना काही सूचना दिल्या. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आता काही गोपाळ बोलणं गेले पण चलू लागले. काही गोपाळ हळू चालू लागले, काही गोपाळ घाई करू लागले. पण काही गोपाळ काहीच करीनं गेले पण बोलणंही गेले. मग अशा न बोलणाराचं भेव जास्त असते संसारात. हो लक्षात ठेवा. काही काही माणूस अजिबात बोलत नाहीत पण ते कावा केल्याशिवाय राहत नाहीत. कावा कळाला? हो लय बैल वळवळ करू लागल्या काय करते तर कावा. हो कावा करते. एखादा माणूस आवरच न गेला काय करते? कावा करते. हो कावा हा महत्वाचा आहे महाराज. तसे कावेबाज होते मागचे. आणि ते काही गोपाळ भगवंताला दिसले. आणि तुकोबाराने सांगितलं मला पाही बोलणं काहीच करीनत, याचा अर्थ निर्मळ नाहीत म्हणले. मग तुकोबाराने चिंतन केलं. अभंगाच्या शेवट
सूचना गोपाळांना दिल्या. तुका म्हणे सांडा गाठे तेने नका भरू पोटे. मनामध्ये काहीतरी संशय घेऊन ते गोपाळ चालत होते. अशा संशयी गोपाळांना सूचना दिली की मनामध्ये तुमच्या काही डाव उजवा असेल तर ते आत्ताच टाकून द्या, ते माझ्यासोबत घेऊन येऊ नका. आणि अशा पद्धतीने परमात्म्याने या सर्व गोपाळांना वृंदावनामध्ये आणलेले. वृंदावनामध्ये आणून भगवंतांनी त्या गोपाळांना यमुनीच्या पलीकडच्या तीरावर जाणाऱ्या कावडी दाखवल्या आणि त्या कावडीकडे लक्ष त्यांचं वेधलं. भगवंताने सांगितलं पहा म्हणले, आडवा त्यांना. आणि अशा अडवण्याकरता गोपाळांना पाठवलं. आता त्याच्यामध्ये चरित्र भाग वर्णन केला. 3 प्रकारचे गोपाळ तिथे सिद्ध झाले. काही गोपाळ विश्वासू होते, लगेच पलीकडच्या तीरावर गेले. काही गोपाळ संशयी होते आणि काही गोपाळ तर्क वितर्क करू लागले. आता काही घाबरले होते महाराज. आता लहानपणी आई वडिलाचं भेव वाटते, मास्तरचं भेव वाटते, मोठ्या माणसाचं भेव वाटते आणि एकदा मोठं झाल्यावर गळ्यात हात घालायला भेट नाहीत. फरक आहे महाराज. तसं त्या गोपाळांना भीती वाटू लागली. ते गोपाळ मात्र देवाला सांगू लागले, कृष्णा ते लय मोठ्याची माणसं आहेत बरं, ते काय तसं काय खालीवरी करू नको, त्याला त्रास देऊ नको. न जाणो ते जर त्याच्या मालकाला सांगतील तर आपलं काही खरं नाही बरं. हो, आत्ताच वाटणं गेल्यात गारा म्हणून बरे. हो, कडीनं गेल्या म्हण, कुठं कुठं पडल्या कुठं नाही ता. आणि जर त्यांना काही त्रास देशील तर पुन्हा त्या गारा फिरून ये त्याला. नाहीतरी गारा वळवे आहेतच. पूर्वीच्या काळात होते म्हणून गारा वळवी आहे का रे. आता गारा पळवी येत त्या काळातल्या गारा. तसं आमच्या भगवंताला भीती घालू लागली. आणि अशा भीती घालणाऱ्या गोपाळांना सांगितलं, घाबऱ्याच्या मोडा काड्या आणि धाडा भ्याडा वळतिया, तुम्ही मला शोभत नाही, तुम्ही माझ्या लायकीचे नाहीत. मग काही गोपाळांना गायी वळायला पुन्हा पाठवून दिलं. काही गोपाळ संशय होते, कृष्णा आता जर आपण हे काही केलं तर न जाणू आम्हाला ते मिळेलच का. संशय आहे महाराज. आणि संशय हा परमार्थ असो का प्रपंच असो तो प्रतिबंधात्मक आहे, दुःखाला कारण आहे. म्हणून संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर, विनाशाची वाघोर प्राणियाशी. मग काही संशय होते. 3रा वर्ग वर्णन केला. काही विश्वास होते, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होय त्याचे. काही गोपाळ विश्वास होते. सांगितल्या बरोबर महाराज पलीकडच्या तीरावर गेले. आता पलीकडच्या तीरावर यमुनेच्या डोहातून पोहून जायचंय महाराज. ते का साधा खेळ आहे का. पोहणाराला जमते, गंगेच्या काठाच्याला माणसाला भीती वाटत नाही. तसं ते गोपाळ पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर जाणाऱ्या इंद्रलोकी दह्या दुधा तुपाच्या कावडी अडवल्यानंतर म्हणले, कोण आपण. त्यांनी सांगितलं, आम्ही गोकुळातले आहोत, आम्हाला आमचा मालक पलीकडे. म्हणजे तुमचा मालक काय करते म्हणले, आमचा मालक गायी वळते. अवसान आलं की गायी वळते म्हणल्या. हो, आकार बघून काम असते. तसं काही गोपाळांना ते दम देऊ लागले. सारख्या बाजूला म्हणले, तुम्ही कोण आम्हाला अडवणार. तेव्हा काही गोपाळांची छाती फुगली महाराज. आणि ज्यांच्या अंकित राहिले तो कसा आहे बळीयाचे अंकित. आम्ही झालो बळीवंत, आमचा मालक बलवान आहे. हे असा आत्मविश्वास पुढे घेऊन त्या दूताशी त्यांनी 2 हात केले. कावडी उतरवल्या. कावडीतलं दही दूध तूप लोणी सर्व खाल्लं. आणि खाऊन महाराज पोटावर हात फिरवीतच अलीकडे आले. बारकाव्यानं ऐकत जा. पोटावर हात कधी फिरवतोय माणूस. हा, चांगलं दुमतून हाणल्यावर, फक्त पात्र दुर्न शिल्लक ठेवल्यावर. हो, आणि मीठ हाताला लावल्यावर. हो, इथपर्यंत महाराज त्यांनी आनंद घेतला खाण्यापिण्याचा. अशी गोपाळ अलीकडे आली. आणि आल्यानंतर पोटावर हात फिरवीत गप्पा मारू लागले. खरं सांगू का, कीर्तनात भूक राहिल्या किती कीर्तन चांगलं असू द्या, काय वाटते खरं सांगा बरं इमानदारीने. कीर्तन झाल्यावर सांगा. हो, कुठून आणले की माय सोडीच न. हो, म्हणते काय रे उग इतकं तरी मनात येते, कोणाच्या तरी येते महाराज. आता आमच्याच येते. आम्ही जर कीर्तनाला बसलो का कवा सोडते कडे पाठ्या सोडीच न. आला असेल खाऊन 2 जाग्यावर 4 जाग्यावर चहा प्याला असेल, विलायची टाकून दूध घेतला असेल, सगळे तर्क वितर्क महाराज.
तसं पोटावर हात फिरवणे म्हणजे तृप्तीचं लक्षण आहे. तसं भगवंताच्या पुढे आमचे तुकोबाराय सरसावले. अलीकडे आले, देवाला आनंदाने सांगू लागले, देवा तुझी हे संगती झाली आमुचे निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखात सोहळे, भोग सुखात सोहळे, भोग सुखात सोहळे. सुखाचे सोहळे, भोग सुखात सोहळे, भोग सुखात सोहळे. नाही देखील ते मिळे. देवा आतापर्यंत आम्ही कधीच आम्हाला पाहायला मिळालं नाही की रे. म्हणजे मग ते आम्हाला आज खायला मिळालं. हो, पाहायला मिळण्याचं अलीकडचं आहे. त्याच्या पुढची पायरी सांगितली, खायला मिळालं म्हणून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, सुखाचा भोग आम्हाला प्राप्त झाला. एवढंच नाही तर म्हणले आमचे आता दैन्य दारिद्र्य त्याची आठवण पूर्ण गेली. म्हणले महाराज घरी ताकाचे सरोवर, येथे नवन्यताचे पूर. असा आनंद त्या गोपाळांनी जगद्गुरु तुकोबारायच्या मुखातून वर्णन केला. आणि या परोक्त तुकोबाराय म्हणतात, देवा आता उग बारीक आवाजात सांगू का? म्हणले का? पंक्तीवाल्याला नारळ द्यायचे, पंक्तीवाल्याचा सन्मान करायचा आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, संप्रदायामध्ये जिवंतपण ज्या अन्नदात्यामुळे आहे, म्हणून आज आपला संप्रदाय उभा आहे. कधी लक्षात ठेवा ही गोष्ट. आता लोक तेवढं पंक्तीला जेवून त्याला का रोग आलता का? तांदूळ कंट्रोलचाच घातला, पोळ्या रॅशनच्याच गव्हाच्या होत्या, तू तेवढा तरी घातलाय का? हो, कधी टीका करत जाऊ नका महाराज. एका काळात कन्या मिळत नव्हत्या लोकायला, तरी त्या अन्नदात्यांनी त्या काळात जात्यावर भरडून जीव घातलाय, गिरणीवर नाही. गिरणीत आता आली भल्या राजो. हो, त्यांचे उपकार आहेत संप्रदायावर. पण पहिले उपकार कोणाचे? तर संप्रदाय जिवंत ठेवणाऱ्या अन्नदात्याचे आहेत. पण अन्नदाता जेवण केल्यानंतर सुखी असावा असा आशीर्वाद सगळ्यांनी दिला पाहिजे त्याला. हो, अन्नदान करणाऱ्या माणसाला रिकाम्या हाताने जायचं नाही. मी म्हणत नाही त्याला आहेर चढव म्हणून पट्टा ओढून, पण मनातला सुंदर भाव, अन्नदाता सुखी भव, हो, असे दोन्ही हाताने आशीर्वाद द्यायला पाहिजे बरं अन्नदानाला. आणि जर काही घडलं तर काही झाडू लागाव, भांडे धुवू लागाव, चटया टाकू लागाव, वाढू लागाव, केलं तर अजून हिस्सेदार होशील त्याच्यात. पण हिस्सा द्यायचा नाही. आणि उठल्यावर पुन्हा म्हणा त्याला काय रोग आलाय, त्याला यंदा दीडीनं हरभरे झालेत, बरं त्याचे माप काढून शाप घेऊ नका. तसं आम्हाला आज अन्नदात्याचा सन्मान करायचा आहे. मगापासून दोनदा सूचना आल्या, पण कीर्तनाचा नियम आहे महाराज, कुठे अभंग तोडणं, कुठे चरित्र थांबवणं संप्रदायात ती बसत नाही. पण तुमचा थोडासा वेळ लागू द्या, नाहीतरी 12 वर्ष सहन केलंय तसं 12 घंटे सहन करा. काय बिघडाय 12 घंटे? हो, आता इथून पुढे 10-12 घंटे तुम्हाला लागतात ते सगळं आवरी कुटाने करायला, लागू द्या. तशा पद्धतीने महाराज त्या गोपाळाने आनंद व्यक्त केला, समाधान झालं. तसंच आज आमच्या अन्नदात्याचं समाधान सन्मानाने करायचंय. म्हणून वेळेचं चिंतन तसं तुकोबारा लालचावले आणि बारीक आवाजात तुकोबारा देवाला म्हणू लागले, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. आता तुकोबारायला खातं घर भेटलं, आणि खातं घर भेटल्या कोणाला सुटत नसते महाराज. हो, त्याला म्हणलं का नाही, दादा तुम्ही तर जायचं म्हणले किंवा कीर्तन झाल्या, नाही मला ऑटो पंक्चर झाला. ऑटो पंक्चर झाला नाही, पात्र बरं दिसायले, असा नियम आहे संसाराचा. त्याप्रमाणे तुकोबारा लालचावले, देवाला आनंद प्रगट केला. तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे. आणि या टोकाला तुकोबारा पोहोचले. देवा आता वाटायला तुझ्या संगच राहा. हो, आता काय वाटायले, तुला सोडून जाऊच नाही. कारण आम्ही बऱ्याच जणांच्या संग राहिलो, पण बहु झालो फजिती. पण आता मात्र नाही. या नादात तुकोबारा आनंदी झाले. तुकोबाराने उत्तरोत्तर आम्हाला संगती मागितली. तीच संगती तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताला मागावी. देवा तुझ्याच संग आम्हाला ठेवा. आणि अशी विनंती करून एकदा ज्ञानोबारायचं भजन केलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या जीवनामध्ये असंच मन परमार्थाविषयी राहावं. कोणी काही बोलू दे महाराज, त्याच्याशी आमचं नातं जोडू नये. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. काल्याचा बंद होईल, काला प्रसाद वाटप होईल. चाल झाली असं समजूया आणि इथं थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. जय जय विठ्ठल.
जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल अवघ्या सोडी आल्या अवघ्या सोडी आल्या मोठा अवघ्या सोडी आल्या अवघ्या सोडी आल्या मोठा आजीचा दही काला गोमटा 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 घ्या रे दही भात घ्या रे दही भात घ्या रे दही भात घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ 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 मुलगा घे बोलिया खुदा घे बोलिया करी खुदा घे बोलिया करी पेंड्या वाटी दोषी दोरी पेंड्या वाटी दोषी घारे घारे दही घारे घारे दही आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा भानुदास भानुदास प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ घ्यारे घ्यारे दही घ्यारे घ्यारे दही आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटे देता वैष्णवनी वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादात तुका म्हणे भूमंडळी 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 आम्ही बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे गाला वाटू एकमेका गाला वाटू एकमेका आम्ही बळी विरगाडे आम्ही बळी
करू वेडवा पुढे पराज महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारी राधिकारी पराज महाराज तुम्ही सिद्ध का म्हणे ज्ञानेश्वरा राधा पळातो पराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकार ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकार ज्ञानदेव तुकारा झाली समाधान धरिले चर उधारी नारायण सुरुवात सापडले उधारी नारायण कामणे गेला दिवाळीला करोनी आरती आता वाळू श्रीपती पाऊस कळा पुण्यवंत तुम्ही माळा तुकाबाई टाळू भासंडी सजवणी प्रेम सप्रेमारती गोविंदा ते उभाळती बाळा प्रौढाने मुग्धा वाळती परमानंद नामा म्हणे ते सेवा सुज कोणी राहिलो तट योग्या धाविस विद्यवाली उभा वामांगी कुमारी देवा आषाढी कार्तिक भक्त जलयती चंद्रभागे मागे दर्शन हेळा मात्रे होय मुक्ती जय देव पांडुरंग सत्राने उद्यानं कारवगनी मंडल सिंधू जगगनी करणाने ब्रह्मांड राजे त्रिभुवने जय देव जय हनुमंता स्वामी हनुमान प्रसाद नामी ब्रह्मांडा देवती तुम्ही पाताळ उल्लास शब्द पडला धरणी धर्मानी लागेल कराली ब्रह्मांड रामे रामदास शक्ती शोध हे देवकी हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद नाभी प्रकंता जय देवकी आरती ज्ञान राजा महादेव साधू संत ज्ञान राजा रूपली ज्ञान जगे हित ननति कोरी नाव ठेवले ज्ञानी ज्ञान राजा महादेवलती जगत साधू संत मनोरंगिला माझा ज्ञान राजा प्रगट गुणवली विश्व ब्रह्म शिकले राम जनार्दनी आई मस्तक ठेवली ज्ञान राजा महादेवलती जगत साधू संत आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु आई दाखव्या आरती तुकारामा राघवे सागरा तू पाषाण धारिले नावा रक्षिणे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु आई दाखव्या आरती तुकारामा तुकेता तुलने श्री ब्रह्म तुका श्याली करणी मस्तक ठेविली सद्गुरु धाम आई कवी खाली लोटांगण वंदिन कर्ण डोळ्यान पायी न रूपतो प्रेमे आलिंगन आनंद पूजन भाई ढोलर कुमाय ढोपार श्री
मधुसूदना नारायणा जगव्यापका जनार्दना विनाशा सकळ देवाधिदेवा आनंद मानुभवा चक्रधरा विश्वंबरा सहस्रपादा सहस्रकरा कमल नयना कमलापती अवतारका धरत्याक्षते अगाये सगुणा निर्गुणा जगजीवना वसुदेव देवकी नंदना बालकृष्ण तुकाला लोटांगणी गीत करीतसे विनवणे सकळ देवाधिदेवा महानंद मानुभवा सदा शिवा विठ्ठल रुक्माई ठोंबार विठ्ठल रुक्माई ठोंबार अकल्पाविषय व्हावे तया कुळा कल्पनेची बाधा न हो कोणी अहंकाराचा वारा न लागो राजसा नामा म्हणे तया असावे कल्याण कल्पनेची बाधा न हो कोणी काळी मागणी ते एक तुझा प्रती आहे या संदाशी निरवी हीची मदती म्हणे आता उदार तू होई बाई संता या संताशी निरवी हीची मदती मागो देवा सत्य संकल्पाचा दाता नारायण आम्ही असेच 12 वर्ष झाले आम्हाला सहकार्य करणारे अन्नदाते सगळ्यासाठी गाववाल्यांनी मदत केली असे 12 वर्ष गेले आता महाराजासमोर महाराज आता पुढच्या वर्षी सुद्धा तुमचीच काल्याची तारीख राहील अन्नदाते सुद्धा हेच राहतील आजचे अन्नदाते बागवाले मंडळ यांच्यातर्फे पंगत आहे आजच्या काल्याची बागवाले परिवारातर्फे काल्याची पंगत असल्यामुळे माझ्याकडे माऊली महाराज खोसले आलते मी म्हणून आमच्या बंधूला बोला तर त्यांनी म्हणले वा काल्याची पंगत घ्यायची आमचे सगळेच घरातले म्हणले वा घेऊ आपण मग त्या हिशोबानं आम्ही बागवाले परिवारातर्फे काला कसं सगळ्याचा गोडवा राहते त्या हिशोबानं आम्ही म्हणलं सगळेच आमच्या कुटुंबातून सगळे सहकार्य करून काल्याची पंगत घेऊ तर सगळ्यांनी त्याचा होकार दिला आणि सगळ्याच्या एकोप्यानं ते आपण काला तयार केला तर सगळ्यांनी आता सर्व भजनी मंडळ व महाराज व श्रोती मंडळी व माझी धर्मपत्नी सोडता सर्व माता भगिनी व महिला सर्वांनी अन्न श्रवण करावं एवढीच बागवाले परिवारातर्फे विनंती धन्यवाद पहिली पंगत पूर्ण महिला नंतर भजनी मंडळ आणि नंतर श्रोते ऐकणारे सर्वांनी बसायचे फक्त महिला मंडळाला सगळ्यांनी सहकार्य करायचं व्यवस्थित सगळ्या महिलांनी न जाता जेवण करणे व महिलांनी प्रसाद घेणं सगळं आमच्या भजनी मंडळातर्फे सगळे अन्नदात्याचा सत्कार करायचा आहे बागवाले तर्फे चंद्रकांत बागवाले यांनी लवकर येणे माऊलीच्या पंक्तीचे माऊली गोरवे यांनी येणे प्रल्हादराव बागवाले यांनी पण येणे रंगनाथ आळसे यांनी पंक्तीवाल्याने येणे अशोक बेदरे यांनी येणे यशवंतराव झेरे माणिकरावजी मुळे आणि गंगाने यांनी आपला पंगत केल्याबद्दल आमच्या या मंडळातर्फे तुम्हाला शाल नारळ महाराजाच्या हस्ते मिळणारे तरी त्यांनी येऊन घेऊन जावे तसेच आम्हाला विण्याची 5 एकरी
24ला 24 सगळे आपापले ज्यांनी घेतले त्यांनी पण यायचं आहे. थांबा थांबा आधी ह्याचं पाय होऊ द्या ना, पंक्तीवाल्याला होऊ द्या. पुन्हा नाही दर्शनाला गर्दी करू नका म्हणलं. थोडं वेळ थांबा, पंक्तीवाल्याच होऊ द्या. थांबा थोडं. 5 मिनिटं थांबा म्हणायला पाहिजे. अलीकडे एकेकाने घेतलं सगळं गर्दा झाला नाही तर. गावातील सर्व स्वयंसेवक मंडळींना विनंती आहे, आपण स्वयंपाकघराकडे जायचं आहे.